रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेला आहे रक्षाबंधन। रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे। या सणाचं धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखे बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो। या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले होतं आणि बळीने विष्णूला आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली। त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते आणि म्हणूनच रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात। या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तर तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते। परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या 3 वस्तू चुकून देखील आणू नका। 99% महिलांना ही गोष्ट माहीत नाही, त्यामुळे पतीवरती संकट येते, आपल्या घरामध्ये दरिद्रता येते। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून देखील रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाहीत। तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकून देखील बांधू नका। त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रा काळ सुद्धा असतो आणि भद्रा काळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो। भद्रा काळामध्ये जे काही कार्य केलं जातं तर त्याचा नाश होतो, म्हणून या दिवशी आपल्याला भद्रा काळामध्ये चुकून देखील आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधायचे नाही, रक्षाबंधन साजरं करायचं नाही। मग भद्राकाळ यावर्षी असणार आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना हा करावा लागणार नाही। रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचं प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी उत्तम प्रगतीसाठी प्रार्थना करत असते। भाऊ देखील आपल्या बहिणीचं नेहमीच रक्षण करण्याचं वचन देतो। दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ देखील असतो। काही तास जे असतात तर ते भद्राकाळाचे मानले जातात। शास्त्रानुसार भद्राकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणूनच चुकूनही भद्रा काळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका। यामागे देखील एक कथा सांगितली जाते। असं म्हटलं जातं की लंकेचा राजा रावणाने भद्रा काळामध्ये आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला। याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवांनी शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळामध्ये कोणतंही शुभ किंवा मंगल कार्य करेल तर त्याचं फळ हे नेहमीच अशुभ राहील, म्हणून भद्रा काळामध्ये चुकून देखील रक्षाबंधन हे साजरं करू नये। आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही आंघोळ करावी। स्वच्छ आंघोळ करणं या दिवशी अनिवार्य आहे। तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल सुद्धा टाकू शकता। दोघांनीही नवीन कपडे घालावेत, परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका। कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी। पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी लावावी, त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, तांदूळ, अक्षदा, राखी, मिठाई आणि तेलाचा दिवा ठेवावा। तुपाचा दिवा चुकून देखील ठेवू नका। आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी तेलाचा दिवा वापरावा। तुपाच्या दिव्याने देवांचं औक्षण केलं जातं। कधीही आपण माणसांसाठी औक्षण करताना तुपाचा दिवा वापरू नये। सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाली जी आहे तर ती देवाला समर्पित करायची आहे। भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला एक राखीही तुमच्या देवघरासमोर अर्पण करायची आहे। शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन ही राखी देखील मारुतीला अर्पण करू शकता। त्यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे। यावर्षी भद्राचं सावट नसणार आहे, कारण की भद्राकाळ जो आहे तर तो रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे जेव्हा पौर्णिमा लागते तेव्हा संपणार आहे।
एका पाटाभोवती रांगोळी काढा, ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला पाटावरती बसवा. व्यक्तीच्या कपाळावरती मधल्या बोटाने ओलं कुंकू लावून त्यावर अक्षता लावाव्या. निरांजनाचं ताट उचलून त्यातील अंगठी किंवा सोन्याचं कोणतंही दागिने आणि सुपारी घ्या. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवा. सर्वप्रथम व्यक्तीच्या आदेशाच्या ठिकाणी अंगठी आणि सुपारीला एकत्र स्पर्श करा. व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अंगठी आणि सुपारी घेऊन डाव्या खांद्यापर्यंत या. तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावरती यावे. हे 3 वेळा करा. प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी व सुपारीचा स्पर्श करा. त्यानंतर त्याला आपण ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा ओवाळू शकता. त्यानंतर तुम्हाला काहीतरी मिठाई किंवा गोड पदार्थ किंवा खडीसाखर खायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला राखी जी आहे तर ते हातावरती बांधायची आहे. औक्षणाचं ताट खाली ठेवत असताना खाली थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावरती औक्षणाचं ताट ठेवा. त्यानंतर आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. राखी बांधल्यावरती भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे. मी नेहमीच तुझे रक्षण करील. मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करेल. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करेल. मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. मी तुमची आई बनून तुमचे पालन पोषण करेन. असे वचन बहिणीला द्यायचे आहे. तर त्यानंतर बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे. 2025 मध्ये 9 तारखेला आपल्याला रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्टच्या दिवशी पहाटे 5:35 सुरू होईल, जो दुपारी 1:24 राहील. या शुभ मुहूर्तावरती तुम्ही भावाच्या हातावरती राखी बांधू शकता. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली नसेल तर राहुकाळ असेल, जो राखी बांधण्यासाठी शुभ नाही. राहुकाळाच्या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही, म्हणून या काळामध्ये राखी बांधणे टाळावे. पंचांगानुसार राहुकाळ 9 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 9 ते 10:30 असेल. तर अशा परिस्थितीमध्ये या 1.5 तासामध्ये तुम्हाला भावाला राखी बांधायची नाही. राहुकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आणि राहुकाळात केलेलं शुभ कार्य किंवा इतर कुठलंही काम जे आहे तर त्यामध्ये यश मिळत नाही. शुभ कार्य आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे. त्यामुळे या दिवशी जो राहुकाळाचा वेळ आहे तर तो वेळ तुम्हाला पाळायचा आहे. 9 ऑगस्टला शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 हा जो राहुकाळ असणार आहे. तर या काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही. या व्यतिरिक्त तुम्ही 9 ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. राहुकाळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो, म्हणून यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका. कारण की संपूर्ण कुटुंब गरीब होतं असं देखील म्हटलं जातं. घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जात असते. घरामध्ये दरिद्रता येत असते. म्हणून तुम्हाला हा राहुकाळ जो आहे तर तो लक्षात ठेवूनच रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे करायचे आहे. जर आपण रक्षाबंधन हे शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावरती कधीही दुर्दैव येत नाही. अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची प्रगती होत असते. तो सर्व काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती कमवत असतो. राहू दोष, पितृदोष, नजर दोष, मंगल दोष, सर्व काही दोष जे आहेत तर ते दूर राहतात. या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी चुकून देखील बांधू नये. ते शुभ मानलं जात नाही आणि म्हणूनच भावाच्या मनगटावरती तुम्हाला लाल रंगाची राखी ही बांधायची आहे. लाल रंग हा नेहमीच शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असं मानलं जातं की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी जातो तर त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जावे. जर भाऊ तुमच्यासोबत नसेल, परदेशामध्ये राहत असेल, काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाली, राखी, मिठाई, अक्षता घेऊन तुम्ही गणपतीला भाऊ मानावा. गणपतीच्या कपाळावरती टिळक लावावा. यानंतर तुमच्या भावाची राखी जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करावी. त्यामुळे ती राखी तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत आपोआपच पोहोचत असते आणि अशी राखी हृदयामध्ये बांधलेली, खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवांच्या बरोबरीची बनते. आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नयेत किंवा आपल्या भावाकडून आणू नयेत. त्यामध्ये पहिली वस्तू
वस्तू जी आहे तर ती म्हणजे झाडू। तर बघा, झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते। जेव्हा मुलगी माहेरातून सासरी येते तेव्हा त्याला चुकून ही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आपल्या घरातील झाडू एखादा असेल तर तो सुद्धा देऊ नये। असं मानलं जातं की तुम्ही मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरवून घेता, त्यामुळे मुलीचा संसार कधीही सुखी राहत नाही, तिचे जीवन दुःखाने भरले जाते आणि म्हणूनच चुकून देखील तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो मुलीला द्यायचा नाही। आणि स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही कधीही चुकूनही आपल्या माहेरातून झाडू घेऊन येऊ नका, त्यामुळे माहेरच्या घरातील लक्ष्मी देखील घरातून निघून जाते आणि दरिद्रताही वास करते। त्यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे टोकदार वस्तू। मग त्यामध्ये सुरी असेल, चाकू असेल, ब्लेड असेल, कात्री असेल, यासारख्या कोणत्याही टोकदार किंवा धारदार वस्तू असतात तर त्या वस्तू सुद्धा महिलांनी आपल्या माहेरातून चुकून देखील आणू नका। असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नये। मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्या नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणं आवर्जून टाळायचं आहे। तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका। त्यानंतरची पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे लोणचं। असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये, याच्यामुळे तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो, नातेसंबंध बिघडू शकतात। लोणच्याची चव हे आंबट असल्याने ते भेट दिल्याने योग्य नाही, त्यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात, नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामुळे चुकून देखील आपल्याला लोणचं जे आहे तर ते आपल्या आईकडून आणायचं नाही, कारण की लोणच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिठाचं प्रमाण असतं आणि लोणचं जर आपण आईकडून आणलं तर भावाच्या घरामध्ये दरिद्रता येते, लक्ष्मी सुद्धा घर सोडून निघून जाते। त्यासाठी आपल्याला आईकडून ही लोणच्याची भरणी चुकून देखील आणायची नाही। रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। त्याचबरोबर पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे चाळणी। मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये। असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते तेव्हा त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यामध्ये एक चाळणी देखील असते, मात्र चाळणी भेट देणं हे योग्य मानलं जात नाही। सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळण दिल्याने जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात। असं मानलं जातं की त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे, चप्पल यासारख्या वस्तू सुद्धा तुम्हाला भेट म्हणून द्यायच्या नाहीत। आणि स्त्रियाने सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्या माहेरून या वस्तू दिल्या तरी तुम्हाला या वस्तू आपल्या सासरी घेऊन यायचा नाही, याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुम्हालाच भोगावा लागू शकतो। त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया आपल्या माहेरी जाणार आहेत तर तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडाधोडाचा स्वयंपाक हा केला जातो। तर या रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे, कारण की यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वी तलावरती येत असतात आणि तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना अन्न देतो। अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी भावाच्या आत आपला देव राहत असतो, भावाच्या आत देव असतो, त्यामुळे या दिवशी लसूण, कांदा, मांस, दारू, सिगारेट, गुटखा यांसारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी खाऊ नयेत, अन्यथा रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं होणार नाही। या दिवशी तुम्ही जो काही गोड पदार्थ बनवणार असाल त्यामध्ये तुम्ही थोडंसं केशर टाकून त्याचा रंग बदलू शकता किंवा लाल किंवा पिवळा रंग त्यामध्ये घालून त्याचा रंग बनवू शकता, जेणेकरून बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये सुद्धा असे रंग येतील, त्यांचं नातं जे आहे तर ते असेच अतूट राहील। तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या रक्षाबंधनाच्या दिवशी नक्कीच लक्षात ठेवा आणि रक्षाबंधन साजरे करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।